नमस्कार. तर हा हायवे आहे आम्हाला शेतात जाण्यासाठी. तर आम्ही आज चाललोय शेतामध्ये. मला खरं तर चालता पण येत नाही ह्याच्यातून, पण चला दाखवते तुम्हाला आमचा हायवे. आणि अशा सुंदर रस्त्यातून मी वाट काढत काढत आमच्या शेताच्या दिशेने निघाले. तर शेजारच्याच शेतामध्ये भात लागणी चालली होती आणि तिथल्या बायका मला बघा काय म्हणत होत्या. तर त्यांच्या सांगण्यानुसार मला उद्या त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज काढायचे. तर त्यासाठी त्यांना भेटायला गेले, कारण की त्यांच्या शेतातले डबे मला घेऊन जायचे होते. पण त्यांच्या रोपाची पाहणी केली आणि म्हणलं चला आता आपल्या पण शेताकडे जावं. तर असं सुंदर रोप आमच्या शेतामध्ये आलेलं आहे. हे आहे भाताचं रोप आणि भाताची लागणी सुरू होणार आहे, त्याच्यासाठी मी आज शेतामध्ये गेले होते. तर सुरुवातीला भाताच्या रोपामध्ये मी पाणी सोडून घेतलं. यापूर्वी काही फार वेळा मी जास्त भात लागणी केलेली नाही आहे किंवा भात काढलेले नाही आहेत. मग ह्या आज बायकांसोबत मी भात काढणार होते. आणि असं काही अण्णांना दिवसभर त्रास नको म्हणून त्यांनी पेंडी कशी बांधायची हे सुद्धा मला शिकवलं. आमचं रोप खूप छान फुललं होतं आणि ह्या शेजारच्या बायकांनी आम्हाला जेवणासाठी आवाज दिला, म्हणून आम्ही जेवायला गेलो. जेवणाचे काही व्हिडिओ घेतले नाही. त्याच्यानंतर म्हणलं चला आता परत रोप काढायला सुरुवात करू. आणि यावेळीच ते सुद्धा जेवायला माझ्यासोबत आले होते, म्हणून म्हणलं चला आता माझे थोडेफार व्हिडिओज घ्या. तर कशाचं ते मला म्हणले सगळं रोपं एका ठिकाणी ठेवूयात, म्हणून म्हणलं आता तुम्ही पण मदत करू लागा. तर त्यांची अशी काही मदत होत होती. माझ्या अंगावर पाणी उडवण्याचं काम त्यांचं चाललं होतं आणि दोघांनी मिळून सगळ्या भेंड्या एका ठिकाणी ठेवून घेतल्या आणि हे गिफ्ट त्यांनी मला दिलं. मग म्हणलं चला मी भात उपटून दाखवते. त्यांना असं वाटत होतं की मला येतंय की नाही, म्हणून त्यांना आधी भात उपटून दाखवला आणि नंतर म्हणले पेंडी बांधता येते का, म्हणून मग काय पेंडीसुद्धा अण्णांनी जशी शिकवली आहे तशी मी त्यांना बांधून दाखवली. आणि मग त्यांना म्हणलं शेतकऱ्याची मुलगी आहे जमणारच ना, असं काय त्यांच्यासोबत हसी मजाक केला. आणि ते म्हणाले बाई तू बस पेंड्या बांधत, मला काम आहेत, म्हणून ते निघून गेले. आणि तिथून पुढे काय मग मी अण्णा आणि बाकीच्या बायका अण्णांसोबत गप्पा मारत मारत आम्ही दिवसभर भाताच्या पेंड्या अशा एका बाजूला काढून ठेवल्या. आणि खरंच आज अण्णांसोबतचा भात काढणीचा दिवस खूप छान गेला, म्हणजे रोप काढणीचा दिवस. पण आत्ताच काही सगळं संपलं नाही बरं का. उद्या आम्हाला भात लावायचेच सुद्धा, तर ते पाहण्यासाठी उद्याचा भाग नक्की पहा. आणि असं काही खूप दमल्यानंतर आम्ही पुन्हा घरी जायला निघालो. शेतातली कामं झाली आहेत, पण घरचं काम अजून बाकी आहे, म्हणून स्वयंपाकासाठी थोडा भाजीपाला घेतला. आणि चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.